स्वप्नाली, हे घे कुपा आणला. आज काय स्पेशल? कुपा बिर्याणी चालेल. तर कुपा बिर्याणी बनवण्यासाठी कुपाला मीडियम साईजमध्ये कट करायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आलं लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि लिंबू पिलायचं आहे. मग हे सर्व मिक्स करून मस्त कुप्याला सगळीकडनं लावायचं आहे आणि 10 मिनिटांनंतर कुप्याला फ्राय करायचं आहे. फ्राय झाल्यानंतर आपल्याला ग्रेव्ही तयार करायची. ग्रेव्हीसाठी तेल, तेजपत्ता, खडे मसाले, चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर त्यात मिरची, आलं लसणाची पेस्ट, ते मसाले जे जे वापरले ते डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ते मिक्स करायचे. त्यानंतर 2 टमॅटोची पेस्ट केलेली आहे, पेस्ट मिक्स करायचे, मीठ टाकायचं आहे, कोथिंबीर आणि पुदिना टाकून 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 10 मिनिटांनंतर थोडासा पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मच्छी मिक्स करायची. 1 कप बासमती तांदूळ घ्यायचे, त्यामध्ये पाणी टाकून तेजपत्ता, खडे मसाले, मीठ, लिंबू, कोथिंबीर, पुदिना आणि थोडासा तेल टाकायचं आहे. भात मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. मग ग्रेव्हीमध्ये आपण कोथिंबीर, पुदिना, बरिस्ता टाकायचा आणि भाताचा थर द्यायचा आहे. त्यानंतर परत सर्व त्याच्यावर टाकायचं आहे आणि 15 मिनिटासाठी बिर्याणीला मंद आचेवरती दम द्यायचं आहे. आणि तुमची कुपा बिर्याणी तयार आहे. तर फक्त दिसायलाच नाही तर टेस्टला सुद्धा खूप छान झाली होती. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही ट्राय केल्यानंतर. तर मित्रांनो, या जेवायला.